नमस्कार मंडळी, पवित्र अशा श्रावण महिन्याला तर सुरुवात झालेली आहे। त्यामुळे भगवान शंकरांची पूजा तर या महिन्यात होणार, कारण श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय आहे। श्रावणी सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। त्यामुळे श्रावणातील सोमवारी शंकरांची पूजा आणि उपासना केली जाते। श्रावणातले सोमवार अत्यंत महत्त्वाचे मानले जातात, कारण पौराणिक कथेनुसार पार्वतीने या महिन्यात कठोर व्रत करून भगवान शंकरांना प्राप्त केलं होतं। त्या कारणामुळे हा महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे। तसे तर श्रावणातले प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहे, मात्र यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार। तर श्रावणी सोमवारी भगवान शंकरांची साध्या सोप्या पद्धतीने पण विशेष पूजा कशी करायची, जेणेकरून महादेव आपल्यावरती लवकर प्रसन्न होतील, तसेच कोणत्या मंत्राचा जप करावा, शिवामूठ कोणती आणि कधी अर्पण करावी, शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा, किंवा तुम्ही मंदिरामध्ये पूजा करणार असाल तर आपल्याला सोबत काय काय साहित्य घेऊन जायचं आहे आणि पूजा कशी करायची आहे, अशी बरीच माहिती आणि संपूर्ण पूजा विधी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। लगेच सुरुवात करूया। ही जी पूजा आहे ती श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपल्याला अशी महादेवांची विशेष पूजा करायची आहे। ही पूजा तुम्ही तुमच्या देवघरात करू शकता किंवा इतर ठिकाणी पाटावर चौरंगावर मांडली तरीही चालेल। या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करावी, त्यानंतर स्वच्छ स्नान करावे। शक्य असेल तर स्नान करताना पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळा, जेणेकरून शरीर शुद्धी होते। स्नान स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला शक्य असल्यास पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे, कारण महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे। त्यामुळे महादेवांची पूजा करताना शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत। जिथे पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी। संपूर्ण घरामध्ये पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडावे। रोजची देवपूजा करून घ्यावी। श्रावणी सोमवारी उपवास करावा। यानंतर आपण महादेवांची पूजा करू शकतो। इथे मी पाटावर अशी वेगळी पूजा मांडली आहे। त्यामुळे सर्वात आधी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, दिवा लावून घेतला। दिव्याची आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची, नमस्कार करायचा। त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करतो, त्यामुळे गणपतीला आधी आपण स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक केला। ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता अभिषेक करताना। त्यानंतर आपण गणपतीची विधिवत अशी पूजा करायची आहे। आधी गणपती बाप्पांची पूजा करायची। गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, लाल फूल अर्पण करावे। त्यानंतर बाप्पाला प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत। गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे। श्री गणेशाय नमः। गणेश पूजन झालं की मग आपण महादेवांची विधिवत पूजा करायची आहे। एक ताम्हण घ्यायचं आणि त्यामध्ये महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग ठेवायचं आणि त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। सर्वात आधी शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा। महादेवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे। अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे। सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा महादेवांचा मंत्र म्हणतच आपण महादेवांची पूजा करायची आहे। दुधाचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आणि त्यानंतर शिवलिंग स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। या दिवशी आपण महादेवांना प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण करणार आहोत। ज्या ज्या गोष्टी महादेवांना प्रिय आहेत त्या आपण शिवलिंगावरती वाहायच्या आहेत, जेणेकरून महादेव आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात। आणि काही कारणामुळे तुम्हाला जर एवढं सगळं करणं शक्य झालं नाही तरी महादेवांना जल अभिषेक अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे महादेवांना मंत्र म्हणत जरी आपण पाण्याने अभिषेक केला ना तरी सुद्धा महादेव आपल्यावरती प्रसन्न होतील। अभिषेक झाल्यानंतर थोड्या अक्षता ठेवून त्यावरती आपण शिवलिंगाची स्थापना करायची आहे। त्यानंतर महादेवाला प्रिय असणारे चंदन, पांढरे चंदन सुद्धा मिळते बाजारामध्ये, चंदन लावायचं आहे, भस्म लावायचं आहे, पांढऱ्या अक्षता अर्पण करायच्या आहेत, कापसाचे पांढरे वस्त्र घालायचे आहे। त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुले या दिवशी शिवलिंगावरती आपण वाहायची आहेत। तसेच या दिवशी तुम्हाला धोत्र्याचे फळ किंवा धोत्र्याचे फूल जरी मिळाले तरी ते महादेवांना अर्पण करा। तसेच महादेवांना प्रिय असणारी बेलाची पाने आपण शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत। ज्या कोणत्या वस्तू महादेवांना प्रिय आहेत, आपल्याकडे ज्या कोणत्या उपलब्ध आहेत त्या वस्तू आपण शिवलिंगावरती या दिवशी अर्पण करायच्या आहेत।
संपूर्ण पूजा होईपर्यंत ओम महाशिवाय सोमाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। असं म्हणतात की शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एका बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य आपल्याला मिळते। त्यामुळे प्रत्येक श्रावणी सोमवारी बेलपत्र शिवलिंगावरती नक्की अर्पण करा। या दिवशी म्हणजे श्रावणी सोमवारी दिवसभर उपवास केला जातो आणि सायंकाळी उपवास सोडला जातो। प्रत्येक सोमवारी महादेवाचे ध्यान करून व्रत ठेवावे आणि एका जागी बसून सात्विक भोजन करावे। या दिवशी तामसिक आहार पूर्णपणे टाळावा। या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढे महादेवांची ध्यान उपासना करायची आहे। ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा किंवा शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचावा। रुद्राभिषेक तुम्ही करू शकता। महादेवांना रुद्राभिषेक ही खूप प्रिय आहे, त्यामुळेही ते लवकर प्रसन्न होतात। या दिवशी आपले जेवण सात्विक आणि आचरण देखील चांगले असावे। तर या प्रकारे सर्व गोष्टी आपण महादेवांना अर्पण केल्या, शिवलिंगावरती त्या वाहिल्या आहेत। शेवटी आपल्याला महादेवांची पूजा झाल्यावर धूप दीप ओवाळायचा आहे आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही फळे ठेवू शकता, दूध साखर किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता। शेवटी आपल्याला शंकराची आरती करायची आहे। या प्रकारे आपण घरीच भगवान शंकरांची विधिवत अशी पूजा करू शकतो। त्यामुळे घरातही खूप छान प्रसन्न वातावरण होते। पण या दिवशी तुम्ही जर शक्य असेल तर मंदिरामध्ये सुद्धा जाऊन नक्कीच पूजा करा। मंदिरामध्ये तुम्ही सकाळी किंवा प्रदोष काळी किंवा तुमच्या वेळेनुसार कधीही जाऊन पूजा करू शकता। तुम्ही मंदिरामध्ये अभिषेक करणार असाल तर तुम्ही जाताना दूध आणि पाणी सोबत घेऊन जा किंवा साधी सोपी पूजा करणार असाल तर फक्त पांढरी फुले, बेलाची पाने, धोत्र्याचं फळ किंवा फूल मिळालं तर, नैवेद्यासाठी खडी साखर आणि शिवामूठ वाहण्यासाठी ते धान्य आपल्याला घेऊन जायचं आहे। शिवलिंगाची पूजा करून झाल्यावर आपल्याला शिवामूठ वाहायची आहे। मंदिरामध्ये सुद्धा पूजा शिवलिंगावरती अभिषेक करायचा पाण्याचा, दुधाचा, त्यानंतर भस्म लावायचं, फुले बेलपत्र अर्पण करायचं मंदिरामध्ये आणि नमस्कार करायचा आणि त्यानंतर शिवामूठ वाहायची। घरी पण शिवलिंगाची संपूर्ण पूजा झाल्यानंतर शिवलिंगावरती आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे। प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठेचेही महत्त्व अत्यंत वेगळे आहे। त्यामुळे त्या सोमवारी त्या धान्याची मूठ शिवलिंगावर अर्पण करावी। तर संपूर्ण शिवपूजा झाल्यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे। पहिल्या सोमवारी तांदूळाची शिवामूठ आहे, त्यामुळे आपल्याला एका वेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्यायचं आहे। आपण जे कोणतं धान्य घेणार असेल ते मात्र स्वच्छ आणि चांगले असावे। धान्य ओलं करून घ्यावं, एका हातात मूठ धरून धान्य घ्यावं आणि दुसऱ्या हाताने पाण्याची धार शिवामुठीवर सोडायची आहे। ही शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करत असताना मुठीवर हळूवार वरून पाणी सोडायचं आहे। शिवाची संपूर्ण पूजा होईपर्यंत आपण ओम नमः शिवाय जप तर करतोच, पण शिवामूठ वाहताना आपल्याला पुढील मंत्र म्हणायचा आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा। हा मंत्र आपल्याला म्हणत शिवलिंगावर शिवामूठ सोडायची आहे। अशा पद्धतीने मंत्र म्हणत क्रमाने 3 वेळा शिवामूठ अर्पण करायची आहे किंवा एकदा केली तरीही चालेल। शक्यतो शिवामूठ ही मंदिरामध्ये वाहा, पण जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी पण शिवामूठ अर्पण करू शकता। शिवामुठीची कथा पण आहे, ती पण तुम्ही मंदिरामध्ये बसून वाचू शकता। असे शिवपूजन करत असताना जे काही शिवाच्या प्रित्यर्थ आपले संकल्प आहेत ते संकल्प शीघ्रगतीने पूर्ण व्हावेत, यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती शिवावरती अत्यंत दृढ भावनेने ठेवावी। कारण शिवाचा अर्थच कल्याणकारी असा आहे। हा सर्वांचं कल्याण करणारा आहे। देव, दानव, दैत्य आणि मानवाला सुद्धा शिवाने अनेकदा वरदान दिलेले आहे। त्यामुळे तर शिवाला भोलेनाथ म्हटले आहे। या भोलेनाथाचा असा पवित्र सोमवार आणि विशेष करून श्रावणी सोमवार आणि या सोमवारी केलेलं शिवामुठीचं व्रत हे अत्यंत फलदायी असतं। अशा या श्रावण महिन्यात महादेवाची पूजा आणि व्रत केल्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात आणि पूजेचे तात्काळ फळ मिळते। श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना। या महिन्यात अनेक प्रकारची व्रतवैकल्य केली जातात। श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा, मंगळवारी मंगळागौरीचे व्रत, श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा अशी अनेक व्रत केली जातात। या महिन्यात अनेक स्त्रिया आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्य अगदी आनंदाने करतात। कारण शंकर भोळा आहे, त्याच्या थोड्या जरी उपासनेने, पूजेने ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला इच्छित फळ देतात। अशा प्रकारे श्रावण महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला असल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे।
अशाच पद्धतीने आपण महादेवांची घरीच किंवा मंदिरामध्ये जाऊन विधिवत पूजा करू शकतो। शिवपूजा करत असताना अशा प्रकारे शिवलिंगाच्या वरती गळती ठेवावी, कारण शिवलिंगावरती सतत पाण्याची धार राहावी असं म्हणतात। कारण समुद्र मंथनातून जेव्हा हलाहल नावाचे अत्यंत विषारी विष बाहेर आले तेव्हा सृष्टीला वाचवण्यासाठी भगवान शिवांनी ते प्राशन केले। विष प्राशन केल्यामुळे शिवाच्या शरीरात तीव्र जळजळ आणि उष्णता निर्माण झाली। हा दाह शांत करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांच्यावर पाण्याचा अभिषेक केला। तेव्हापासून शिवाला थंड गोष्टी जसे की पाणी, दूध, बेलपत्र वाहण्याची परंपरा चालू झाली। थोडक्यात काय तर शिवलिंगाची तीव्र ऊर्जा शांत ठेवणे आणि शिवाचा विषाचा दाह कमी करणे यासाठी शिवलिंगावर पाण्याची संतत धार धरली जाते। तर अशा प्रकारे आपल्याला जमेल तेवढे करण्याचा प्रयत्न नक्कीच करा, त्याचे फळ तुम्हाला नक्कीच आणि लवकर मिळेल। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, अनेक जणांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।